वाडा आलं ते भाव आलाय वाडा घेऊन. मित्रांनो वाड्याची हे बांधले ए वडे आता पलटी करणार आहेत तुम्हाला दाखवतो. स्वराज 744 XT वाड बघू शकता तुम्हाला आता दिसतात का. 1500 वाडा आणलेत भरून. भावांनो आता वाजले 10 10:05 झाल्या. हे सगळा ढीग तर बघू शकता. एवढी कुट्टी केली आत्ता 10-15 मिनिटात येऊन. एवढ्या जणांना फोन लावू शकते. 1 तासभर मदतीला या फोन नाही आले. बघू शकता एवढी केले. आणि काय पण झालं तरी आज ही करायला लागेल कारण लय ॲडजस्ट करून हे वाडं आणलेत सगळं. 1500 वाडं. आज माझी रात्र जाणार आहे मित्रांनो कुट्टी करायला. आज कळलं जेवढे ते रील्स टाकतात नाही इंस्टाला ते तो माझा मित्र दिलं काय नसतं मित्रांनो. जेव्हा गरज असते जेव्हा गरजेला जे होतो तो खरा मित्र असतो. मला याचंच दुःख होतंय की आपल्याला गरज असते कोण इतकं लावलं पण उचललं नाही. लय बेकार वाटलं भावांना. असू द्या वेळ खराब आहे आयुष्य नाही. टाकू याबद्दल थोडे दिवस थांबा. दाखवतो तुम्हाला आता किती गेले किती नाही. मित्रांनो एवढी कुठली झाली बघा. आपण कुठे चालले तू आता वाजले 12 12:30 वाजलं. कामच चाललंय. मला दाखवतो 2 मिनिटं किती झाली. आता वाजल्यात 12:15. आपण काम केलेलं चालू जवळजवळ 10 वाजता केलेलं चालू 10. आणि कुट्टी बघू शकता तुम्ही 2 बोताची झाली कुट्टी. आता ह्यो रस्ता पूर्ण पॅक होता. तो आता सहज कोण पण आज जाऊ येऊ शकतं असं केलं बघा. शेडमध्येच आहे मित्रांनो. आता अंधारामुळे व्हायच कुट्टी नीट काय दिसेना. जर दाखवले असते तुम्ही दाखवतो तुम्हाला. अजून करतोय कुट्टी. गुड मॉर्निंग. हे जवळजवळ पूर्ण रस्ता पॅक होता काल रात्री. काल 1 वाजेपर्यंत कुट्टी केली. एकटाच होतो बघा. कुट्टी 2-2.5 बोताचे केले मित्रांनो. अजून 1 बोताचे बाहेर आहे. जवळजवळ अजून 401 वाड बाहेर आहेत मित्रांनो. गाया वाट बघतात. आज उशीर झाला याला रानात. पण उठायलाच लेट झाला कारण 1-2 वाजता झोपलोय जाऊन. बघू शकता कुट्टी तुम्ही मित्रांनो. आता निघालोय धारा वगैरे काढून आपल्या ज्वारीच्या रानात. ज्वारी आली कोळपायला. मग उन्हाच्या आता आपलं 1-2 तास जाऊन कोळपायचं. तुम्हाला दाखवतो आता. आपल्याला जायचंय तिथं. शेतकऱ्याचं बघा हे असं काही ना काहीतरी रोजचं असतंच. हे झालं की ते झालं की हे. पवनचक्क्या पण बघा मित्रांनो कशा शांत फिरतात बघा. ऊन बघा आता हळूहळू डोंगरामुळे डोंगराची सावली इथं आहे. आता जसा सूर्य वरती येईल तसं जवळ जाईल. धारा काढल्यात खायला टाकलं पेंड देऊन सगळं आलोय मित्रांनो. आता जायचं डायरेक्ट 11 वाजता कोळपून तिथं पाणी पाजायला गायांना.
ते पण तुम्हाला दाखवतो. इथं बघा विहीर आहे इकडच्या रानांची. काल रात्री 1:30 वाजल्यात पुट्टी करून. कटाळा आलाय, झोप पण आली, पण ही वेळेत झालं पाहिजे. बघा इथं विहीर आहे आपली. इथं पण इंजनानं असतं पाणी. इथं इंजन आहे. तुम्हाला दाखवतो. बघा ही ज्वारी. इथं कोळपा येते आपल्याला. काकांनी तिथं ठेवलाय खैराखाली कोळपा बनवले. बघा हे कोळपले. हे कोळपले आणि न कोळपले नुसतं काँग्रेस आलाय. हे रान पडून होतं, कराय घेतलंय, त्यामुळे आता गवत येणार तेवढं 1 वर्ष. ज्वारी पण पातळ आलेली. मला दाखवतो कोळपा. खैराखाली ठेवलाय बोललेत काका. कुठल्या खैराखाली ठेवलाय का? त्या रानात नाही मित्रांनो कोळपा. ह्या रानात आहे. इथं दाखवतो तुम्हाला. ह्या रानात आहे कोळपा. त्या खैराखाली वाटतं, खालच्या बांधाला बोलते. हा ज्वारी काय ह्यावेळेस काय व्यवस्थित उगवली नाही, लय पातळ आहे. बघू शकता तुम्ही. मित्रांनो आलोय आपल्या रानात. आता तुम्हाला दाखवतो कोळपा. कोळपा इथं आता आपलं काम चालू. दाखवतो तुम्हाला आता नंतर ना. चला मित्रांनो, हे रान झालंय कोळपून. आता मित्राचा फोन आलाय की मुरगाची बॅग भरायची. आता जातो, काहीतरी खातो आणि जातो तिकडं. आपलं शस्त्र बघा ठेवलं तिथंच कोळपायचं. कोळपा ठेवला इथं. आता निघालोय घरी. आता वाजल्यात 9:15. सकाळी 6 वाजता आलेलो. बघू शकता माणसानं कसं काय इकडे पेरलंय. आता निघालोय घरी. घराचा रोड पूर्ण सामसूम असतो मित्रांनो. इकडं तर कोणी येतच नसतं आणि सगळे आहेत मुंबईला आमच्या गावात. माझ्या वयाची पोरं, माझ्यानं मोठी, माझ्यानं बारकी. आमच्या गावात पोरं पण 5-6 येते. ते पण त्यांचं कॉलेज आहे म्हणून. त्यांचं पण कॉलेज झालं की ते पण गायब. मग मी एकटाच. तो का त्या वाट बघत बसल्यात. गणे आलाय आपला आणि ते दोघा हे पोरं वर चढलेत. त्या गुरांसाठी आलोय. आता आलं बघायला. मित्र आलाय. आलोय शेडपाशी. त्यांच्या दरवर्षी 2-3 गाड्या असतात. त्याला अनुभव जास्त आहे. आपण पहिल्यांदाच लावले यंदा, त्यामुळे त्याला घेऊन आलोय. पंपावर जायचं आहे आता. रोज लागतंय 3-3.5 हजाराचं डिझेल. आता सीझन चालू आहे त्यामुळं. आता कोरेगाव पंढरपूर रोडला आहे. HP च्या पंपावर निघालो. या
नियोजन बघा कारखाना जवळ असल्यामुळे ट्रॉयल्या आणि या रस्त्याला आता कारखाना जवळ असल्यामुळं उसाच्या लाईनीत ट्रॅक्टरांची लाईनच लागल्यात आहे तरी आज कमी येतात जागा नसती राहायला उभं एक 1900चं डिझेल घेतलंय ह्या कॅन्डात काटा चालू आहे 3200 रुपयाचं बसतं ना 3500चं बसतं मित्रांनो रानात आलेलं कॅरेट न्यायला वांग्याचं 20 किलोचं कॅरेट आज शनिवारचा बाजार आहे तिकडं काका जाणार आहेत आलेलो आपले स्प्लेंडर HF डिलेक्स घेऊन सकाळी तोडलेली दाणे मला दाखवलं घेऊन गेलं मित्रांनो आता निघालोय बाजारात कॅरेट टावायला काकायच्यात मागणं आता शिर्डी एकांबे रोडला आहे कॅरेट दिसतंय का उसाच्या ट्रॉयला निघाल्या पूर्ण शाळेतली मुलं पण आलेत शेती आहे म्हणलं आपल्याला असं लाजून चालणार करावं तर लागणार मित्रांनो आलोय बाजारात बघा आता बसतोय बाजारात तशी आपले बघा इथं कॅरेट आहे आता ते उतरवतोय कॅरेट खाली केलं मग आताशी बाजार बसायचं चालू झालाय आता गाड्या येतात आता 5च्या नंतर नाही तर गर्दी होती पाक तिकडं जातो हो रोड भरतो चला आम्हाला आता कोरेगावला जायचं दाखवतो आता आम्ही वांग्यांची कॅरेट घेऊन मोकळे कॅरेट घेऊन निघालोय घरी हा एकंबे कोरेगाव रोड आहे आणि माझं कोण आहे तर तो नाही आमची म्हणजे बहीण माझी नाचती ती काय केलं मित्रांनो दादा निघालाय आता वाडा आणायला बघा लय आणि खूपच बघा लय बिझी त्याला 5 मिनिटं वेळ नसतो हा मित्रांनो आलोय राहणार आता आपल्या गाया घ्यायच्या आहेत आत एक आत घ्यायचे बाहेर बांधलं की म्हणजे लय मळत पण नाही तर सावलीला रिलॅक्स राहतात जरा म्हणून त्यांना बाहेर बांधतो बघा इथे एक बांधले तिथे एक हे इथे एक ह्या बांधाच्या पल्याडे आणि आता वाजले 5:15 5:30 आता इथून पासून कामं चालू केली म्हणजे ती 7 वाजेपर्यंत उरकतात चला एक गयात घेतली चले झाले सगळ्या गाय घेऊन झाल्यात बघू शकता खायला टाकून झालंय आता पेंड द्यायची 5 साडेपाच 6 वाजेपर्यंत खायला पेंड 6 वाजता सगळं पडतं सगळं पेंड वगैरे देऊन सगळं होतं सगळ्यांना असं नाही की एकालाच हो सगळ्यांना आता खायला टाकली कुट्टी आता ह्याच्यावरच पेंड पडणार पेंड पडली किंवा 15-1 मिनिटानंतर ना धारा चालू मित्रांनो आता आज दिवसभरात काय काय केलं ते दाखवतो व्हिडिओत दिसेलच तुम्हाला दिसला असेल आणि आता कुट्टी केली तिथं 2 मुरगाच्या बॅगा बनवायच्या आहेत आज संध्याकाळी अजून हे राहिलेले पण कुटायचं आहे लाईट येते 9:40ला 9:40ला लाईट येते मग पोरं येणार आहेत मित्र येणार आहेत गावातले भरू लागायला भरणार वगैरे सगळं करणार आणि आता व्हिडिओचा शेवट इथंच करतो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा जय शिवराय मित्रांनो बाय बाय